आज आपण 1 किलो प्रमाणात हळकुंडापासून घरच्या घरी हळद कशी तयार करायची ते पाहणार आहोत. कोणत्याही गिरणी किंवा चक्कीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण ही हळद तयार करणार आहोत. ही हळद 100% शुद्ध असून यामध्ये कोणताही कृत्रिम रंग वापरलेला नाही. नैसर्गिक पद्धतीने तुम्ही ही हळद घरी सहज तयार करू शकता. या हळकुंडापासून घरी तयार केलेली हळद आपण पूजा तसेच सौंदर्यवर्धनासाठी नक्कीच वापरू शकतो. ही हळद आपण घरच्या घरी तयार केलेली असल्यामुळे त्यामध्ये कोणतेही केमिकल किंवा कृत्रिम पदार्थ नसतात. त्यामुळे ही हळद 100% शुद्ध, नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी चांगल्या दर्जाची राजापुरी हळकुंड घेतली आहे. हळकुंड विकत घेताना बारीक किडलेली, भोक पडलेली किंवा आतून पांढरी असलेली हळकुंड अजिबात घेऊ नका. नेहमी मोठी, जाडसर आणि गडद पिवळ्या रंगाची हळकुंड निवडा. अशा हळकुंडापासून तयार होणारी हळद उत्तम दर्जाची होते आणि ती वर्षभर खराब होत नाही. ही 1 किलो हळकुंड मी रात्री गरम पाण्यात भिजत घातली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यावर ती छान फुगलेली दिसत आहे. साधारण 10 ते 12 तास हळकुंड भिजत ठेवायची असते. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहाल की हळकुंडाची साईज जवळपास दुप्पट होते आणि ती आतून मऊ झालेली आहे. हळकुंड हाताने सहज तुटत आहे, तुम्ही पाहू शकता. भिजलेली हळकुंड पाण्यातून काढून मी या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्येही हळकुंड ठेचून घेऊ शकता. जसं आपण चहामध्ये टाकण्यासाठी आलं ठेचतो त्याच पद्धतीने ही सगळी हळकुंड खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे. मी या पद्धतीने सगळी हळकुंड सुरीने कट करून घेतली आहे. हळकुंडाला कीड लागू नये म्हणून यावर काही रसायने लावलेली असतात. त्यामुळे हळकुंड वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घेणे आणि गरम पाण्यात भिजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पद्धतीने हळकुंड भिजवून त्यापासून हळद तयार केल्यास त्यावरील अशुद्धता आणि रसायनाचे अंश कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अशी घरच्या घरी तयार केलेली हळद आरोग्यासाठी अधिक सुरक्षित आणि उत्तम ठरते. कट करून घेतलेली हळकुंड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं आहे. जर हळकुंडामध्ये थोडाही ओलावा राहिला तर तयार झालेली हळद लवकर खराब होऊ शकते किंवा बुरशी येण्याची शक्यता असते. मध्ये मध्ये ती उलटत पालटत राहायची जेणेकरून सर्व बाजूंनी सारखी वाळेल. अशा प्रकारे नीट वाळलेली हळकुंड वापरल्यास तयार होणारी हळद वर्षभर टिकते आणि तिची गुणवत्ता देखील उत्तम राहते. हळकुंड पूर्णपणे कोरडी, कडक आणि खडबडीत झाली की समजावे की ती व्यवस्थित वाळली आहे. इथे मी ही हळकुंड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतली आहे. त्यामुळे यामधील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला आहे. आता ही वाळलेली हळकुंड थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि एकदम जास्त प्रमाणात घातल्यास मिक्सरवर ताण येऊ शकतो आणि हळकुंड नीट बारीकही होणार नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणातच घालणे योग्य ठरते. मिक्सरमध्ये घातल्यानंतर ती काही वेळा पल्स मोडवर फिरून घ्यावी आणि नंतर सतत फिरवून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. मी ही थोड्या प्रमाणात हळकुंड मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पावडर बनवून घेतली आहे. मिक्सरमधून तयार करून घेतलेली हळदीची पावडर चाळून घ्यायची आहे. वर राहिलेलं जाडसर कण पुन्हा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ती पावडर चाळून घ्यायची आहे. 2 ते 3 वेळा ही प्रक्रिया करायची आहे. आपल्याला अगदी बारीक, एकसारखी आणि मऊ हळदीची पावडर मिळते. अशा प्रकारे सगळी हळकुंड टप्प्याटप्प्याने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आणि एकसारखी अशी हळदीची पावडर तयार झाली आहे. यामध्ये कुठेही मोठे किंवा जाड कण राहिलेले नाहीत. मी इथे 1 किलो प्रमाणात हळद तयार केली आहे. तुम्ही याऐवजी पाव किलो, अर्धा किलो किंवा अगदी 100-200 ग्राममध्ये ही प्रक्रिया करू शकता. पूजेसाठी किंवा सौंदर्यवर्धनासाठी थोड्या प्रमाणात हळद तयार करायची असेल तरीही चालेल. फक्त प्रमाण कमी जास्त करा, पण पद्धत हीच वापरायची आहे. इथे मी सगळी हळकुंड मिक्सरमधून काढून चाळून घेतली आहे आणि बारीक अशी पावडर आपली तयार झाली आहे. आता ही पावडर वर्षभरासाठी साठवून ठेवायची आहे. त्यासाठी इथे मी एक बरणी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून अर्धा तास उन्हामध्ये वाळवून घेतली आहे. आता यामध्ये ही हळदीची पावडर घालायची आहे. यामध्ये खाली, मध्ये आणि वरती हिंगाचे खडे ठेवायचे आहेत. म्हणजे पावडरला अळीजाळी लागणार नाही, कलर डल होणार नाही आणि छान 1 ते 2 वर्ष सहज टिकते. तयार झालेली हळदीची पावडर पूर्णपणे थंड झाल्यावरती स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून घ्यायची आहे. बरणी हवाबंद असावी म्हणजे आतमध्ये ओलावा जाणार नाही. झाकण नीट लावून घ्यायचं आहे आणि हळद कोरड्या आणि थंड जागी साठवून ठेवायची आहे. हळद व्यवस्थित वाळवलेली असल्यामुळे आणि यामधील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला असल्यामुळे ही हळद वर्षभर अगदी चांगली टिकते. जर आपण बरणी उघडताना ओले हात वापरले नाहीत आणि हळद कोरड्या चमच्यानेच घेतली
तर तिची गुणवत्ता, रंग आणि सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. घरच्या घरी तयार केलेली ही हळद 100% नैसर्गिक आणि शुद्ध असल्यामुळे ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. यामध्ये कुठलाही कृत्रिम रंग, केमिकल किंवा भेसळ नसते. त्यामुळे पूजा, स्वयंपाक तसेच सौंदर्यवर्धनासाठी ही हळद सुरक्षितपणे वापरता येते. या प्रकारे हळदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी शुद्ध हळदीची पावडर तयार करू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.